Hello friends, good morning to all of you. In the previous lecture, we have already studied the standard angle. What is the meaning of standard angle? In a rectangular coordinate system, a directed angle with its vertex at origin and the initial ray is the positive x-axis, then the directed angle is called as standard angle or angle in standard position. That we have already studied in the previous lecture. आपण याची स्टडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऑलरेडी केलेली आहे. असा अँगल की तो कसा पाहिजे, रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पाहिजे, बरोबर आहे. त्या डायरेक्टेड अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तो कुठे पाहिजे, ओरिजिनला पाहिजे. आणि जो इनिशियल ऍक्सिस पाहिजे तो इनिशियल ऍक्सिस कसा पाहिजे, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. देन इट इज कॉल्ड ॲज, मग त्या अँगललाच आपण काय म्हणू शकतो, स्टँडर्ड अँगल म्हणू शकतो किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. त्यानंतर आपण पाहिलं होतं अँगल इन अ क्वाड्रंट. व्हॉट इज द अँगल इन अ क्वाड्रंट? अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट if its terminal ray lies in the quadrant. Angle in a quadrant म्हणजे काय? What is the meaning of angle in a quadrant? A directed angle, असा डायरेक्टेड अँगल की तो डायरेक्टेड अँगल कसा पाहिजे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे, बरोबर आहे. मग तो जर स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल तर त्याचा इनिशियल रे नेहमी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असन. ओरिजिन व्हर्टेक्स हा ओरिजिनला राहणार आहे, बरोबर आहे. आणि त्याचा जो टर्मिनल रे आहे तो कुठे पाहिजे, 100% क्वाड्रंट मध्ये पाहिजे. तेव्हा त्या अँगलला आपण अँगल इन अ क्वाड्रंट असं म्हणू शकतो. आणि क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, तो खूप सोपा आहे, बरोबर. डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस. लाईज अलॉंग द ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस. इट इज कॉल्ड ॲज quadrantal angle. The measurement of quadrantal angle is always integral multiple of 90 degree. याची स्टडी आपण ऑलरेडी केलेली आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये, बरोबर आहे. वी हॅव ऑलरेडी स्टडी इन द प्रिव्हियस लेक्चर. याची स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये केलेली आहे. आता याच्यावरती डिपेंड जो क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील बी आहे तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सर्वात पहिली तो क्वेश्चन नंबर जो काय फर्स्ट मधील बी आहे तो आधी आपण व्यवस्थित सॉल्व्ह करणार आहोत, नंतर नेक्स्ट कन्सेप्टला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, पहा. व्हॉट इज द क्वेश्चन? ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन द क्वाड्रंट. आता तुम्हाला जे काय मेजरमेंट्स दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला अँगल्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्यावरून तुम्हाला काय करायचे आहेत, क्वाड्रंट आयडेंटिफाय करायचे आहेत. पहा, क्वाड्रंट तर तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकतात आणि अँगल्स पण तुम्हाला ड्रॉ करता येऊ शकतात. फक्त हे अँगल्स तुम्हाला स्टँडर्ड पोझिशन मध्ये करायचे आहेत, बरोबर आहे ना. पहा, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन द क्वाड्रंट म्हणजे तुम्हाला रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ते ड्रॉ करावे लागणार आहेत. लक्षात ठेवा, रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ड्रॉ करायचे आहेत सेपरेट अँगल. मी तुम्हाला काही पर्टिक्युलर अँगल ड्रॉ करून देणार आहे, रिमेनिंग स्वतः तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. आता फर्स्ट अँगल आहे -140 डिग्री. -140 डिग्री ही पहा, ही रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. आता रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमचे मेजरमेंट आपल्याला माहिती पाहिजे. हा ओरिजिन आहे, हा 0 असतो, हा 90 डिग्री असतो, हा 180 डिग्री असतो, बरोबर. हा 270 डिग्री असतो आणि पूर्ण रोटेशन झालं तर या ठिकाणी किती येतं, 360, बरोबर. जर उलटा गेलं तर हा 0, हा -90. जर तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शनने गेला तर हा -180 आणि हा -270 डिग्री आणि हा पुन्हा काय राहणार, -360 डिग्री. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे -140 डिग्री. 140 डिग्री -140 डिग्री म्हणजे हे -90 कंप्लीट केलं त्यापुढे 140 डिग्री. 140 मीन्स 50 पुढे गेलेला आहे आणखी, म्हणजे अशा प्रकारे तो अँगल राहणार आहे. त्याचं मेजरमेंट काय राहणार आहे, -140 डिग्री. सांगा या अँगलची पोझिशन कुठे राहणार आहे, इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट कसा ड्रॉ केला लक्षात ठेवा, निगेटिव्ह होता म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार होता. तो क्लॉकवाईज डायरेक्शनने काय करतोय, रोटेट होतोय. मग क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलेला आहे. हा 90 डिग्री आहे, -90 डिग्री. त्यापुढे -50, मग किती झालेला आहे, हा -90 हा -50 म्हणजे थोडक्यात -140 डिग्री झालेला आहे. त्याच प्रकारे नेक्स्ट सेकंड आहे. व्हॉट इज द सेकंड, 250 डिग्री. 250 डिग्री. मग 250 डिग्री कसा ड्रॉ करणार पहा, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा ओरिजिन 0
90, त्यापुढे 180, नेक्स्ट 270, 360 अशा प्रकारे. आता 250 डिग्री म्हणजे हा 90, 180. 250 मीन्स 180 आणि 270 च्या मध्ये राहणार आहे. इन बिटवीन 180 आणि 270 म्हणजे बरोबर थर्ड क्वाड्रंट मध्ये इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. कोणत्या डायरेक्शनने? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. बरोबर आहे. हा राहणार आहे तुमचा अँगल ऑफ मेजर 250 डिग्री. आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये? इन पुन्हा तेच थर्ड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंट. इन अ थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर नेक्स्ट सेकंड ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. सेकंड नेक्स्ट आहे 945 डिग्री. 945 डिग्री. 945 डिग्री ड्रॉ करायचा आहे. कसा ड्रॉ करणार सांगा? 945 डिग्री. 945 डिग्री. आता अँगल तर आपल्याला जी काही क्वाड्रंट सिस्टीम आहे ती 360 ची आहे. 945 डिग्री कसा ड्रॉ करायचा? सिंपल आहे, घाबरायचं आहे. हा 0, 90, 180, 270, 360. पुन्हा पुढे 450. हा 180 ऍड केला. पुन्हा किती येणार आहे? 540. पुन्हा हा 630. हा 720. बरोबर आहे का? 0, 90, 180, 270, 360. पुन्हा आणखीन रोटेशन चालू केलेलं आहे. 450. पुन्हा 540. नेक्स्ट 630. हा 720. पुन्हा रोटेशन कंटिन्युअसली आहे. 810. हे काय राहणार आहे? 900. बरोबर. आणि हे काय राहणार? 990. बरोबर आहे. मग आपल्याला 945 मीन्स इन बिटवीन 900 आणि 990 च्या मध्ये राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी तो अँगल राहणार आहे. रोटेशन किती कंप्लीट होतात पहा. एक कंप्लीट, सेकंड कंप्लीट आणि पुन्हा थर्डचा किती घ्यायचा आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. हा राहणार आहे तुमचा 945 डिग्री. एक कंप्लीट रोटेशन म्हणजे 360. दोन कंप्लीट रोटेशन म्हणजे किती होणार आहे? 720. तिसरं कंप्लीट झालेलं आहे का रोटेशन? नाही. हा 900 आणि 990 च्या मध्ये हा 945 येणार आहे. किती येणार आहे? 945. अशा प्रकारे ड्रॉ करायचे. पुन्हा जर तुम्हाला समजा निगेटिव्ह मध्ये जर असतं तर पुन्हा तुम्ही उलट काढलं असतं. बरोबर आहे ना. आता समजा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे -10 नंबरचा क्वेश्चन. मी डायरेक्टली 10 नंबरचा क्वेश्चन घेत आहे. 10 नंबरचा -820 डिग्री तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. 820 डिग्री. बरं, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला? थर्ड क्वाड्रंट मध्ये. पुन्हा थर्ड क्वाड्रंट. इन थर्ड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? इन थर्ड क्वाड्रंट. आता हा कसा ड्रॉ करणार? हा कसा रिप्रेझेंट करणार आहे? सिंपल आहे. पुन्हा पुन्हा 0, 90. बरोबर. मायनस आहे. मायनस म्हणजे आता मी उलटे क्लॉकवाईज डायरेक्शनने मेजरमेंट लिहिणार आहे. -90, -180, -270, -360. पुन्हा -450. नेक्स्ट -540. त्याच्यानंतर -630, -720. नेक्स्ट त्याच्या पुढे -810. नेक्स्ट काय राहणार आहे? -900. बरोबर आहे. आता -820 म्हणजे या दोघांच्या मध्ये राहणार आहे. वन कंप्लीट रोटेशन, सेकंड कंप्लीट रोटेशन, थर्डचं बरोबर या ठिकाणी येणार आहे. बरोबर आहे ना. अशा प्रकारे अँगल राहणार आहे तो. त्याच्या पुढे फक्त 10 डिग्री राहणार आहे. अशा प्रकारे त्याचं क्लॉकवाईज रोटेशन राहणार आहे. क्लॉकवाईज रोटेशन.
हा राहणार आहे तुमचा अँगल -820 डिग्री. हा पण थर्ड क्वाड्रंट मध्ये आलाय का? ओके, इन थर्ड क्वाड्रंट, द अँगल इन अ थर्ड क्वाड्रंट तुम्ही लिहू शकता द अँगल इन थर्ड क्वाड्रंट. मी डायरेक्टली इन थर्ड क्वाड्रंट लिहिलं, तुम्ही लिहू शकता द अँगल इन अ थर्ड क्वाड्रंट. अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं आहे. सिंपल आहे, बरोबर आहे. आता पुढे 1120 रिप्रेझेंट करायचं, अशाच प्रकारे रिप्रेझेंट करायचं. काहीही अवघड नाही, सिंपल आहे. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन करायचे. ठीक आहे, ओके. इथपर्यंत प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. सिंपल आहे, काहीही अवघड नाही, फक्त व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट शिकणार आहोत, मेजरमेंट ऑफ अँगल. व्हॉट इज system of measurement of angle? The next concept is that system of measurement of angles. The system of measurement of angles measurement करण्याची ज्या व्हेरियस सिस्टीम आहे त्याची स्टडी आपल्याला या टॉपिक मध्ये करायचे आहे. सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स. अँगल कॅन बी मेजर बाय 2 मेथड्स. आपण अँगल 2 प्रकारे मेजर करू शकतो. द फर्स्ट मेथड इज डिग्री मेजर. पहिली कोणती मेथड राहणार आहे? डिग्री मेजर. आणि सेकंड राहणार आहे रेडियन मेथड. बरोबर आहे. द फर्स्ट मेथड इज डिग्री मेजर अँड द सेकंड इज रेडियन मेजर. आतापर्यंत तुम्ही डिग्री मेजरमेंटनेच, म्हणजे आतापर्यंत तुम्ही अँगल फक्त डिग्रीनेच मेजर करत होतात. रेडियन ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती नव्हती, परंतु ही तुमच्यासाठी नवीन आहे. इट इज न्यू फॉर यू. ही तुमच्यासाठी नवीन आहे, त्याची व्यवस्थित स्टडी करायची आहे. आपण सर्वात पहिले डिग्री मेजर ही सिस्टीम पाहणार आहोत. द फर्स्ट मेथड इज डिग्री मेजर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेक्साडेसिमल सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेक्साडेसिमल सिस्टीम. It is also called as sexagesimal system, means degree measure. In the sexagesimal system we measure the angle in a degree. आपण काय करत असतो? अँगल डिग्री मध्ये मेजर करत असतो. सेक्साडेसिमल सिस्टीम और डिग्री मेजर, किंवा त्याला आपण डिग्री मेजर असं म्हणू शकतो. बरोबर आहे ना. आता डिग्री मेजर म्हणजे काय? व्हॉट इज द सेक्साडेसिमल सिस्टीम? इन दिस सिस्टीम द युनिट्स ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज डिग्री. या सिस्टीम मध्ये जे काही युनिट्स ऑफ अँगल राहणार आहे ते काय राहणार आहे? डिग्री राहणार आहे. इन दिस सिस्टीम द युनिट्स ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज डिग्री. काय राहणार आहे? डिग्री राहणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला समजलं की सेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजर, म्हणजे त्यामध्ये अँगलचे मेजरमेंट आपण कशामध्ये घेणार आहोत? डिग्री मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. बर, आता त्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे 1 डिग्रीची. व्हॉट इज 1 डिग्री? 1 डिग्री म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 डिग्री? 1 डिग्री म्हणजे काय? 1 डिग्री कशाला म्हणायचं आहे? लक्षात ठेवा. 1/360 काय सांगतोय पहा. 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री. लक्षात ठेवा. काय सांगितलं? 1/360 part of 1 complete rotation is called 1 degree. 1 degree म्हणजे 1/360 part of 1 complete rotation. You know that the measurement of 1 complete rotation is 360. मग तुम्ही काय केलं? हा 360 डिग्रीचा एक मेजरमेंटचा एक सर्कल काढलेला आहे आपण. बरोबर आहे. पहा, या ठिकाणावरून आपण मेजरमेंटला सुरुवात केली. आता प्रत्येक हा टोटल 360चा आहे. बरोबर. 360 डिग्रीचा हा तुमचा सर्कल आहे. मग याचे आपल्याला किती पार्ट तयार करायचे आहेत? असे टोटल 360 पार्ट करायचे आहेत. 360 पार्ट तयार करायचे आहेत. टोटल किती पार्ट तयार करायचे आहेत? 360. त्यापैकी त्या 360 पार्ट पैकी एक पार्ट, त्या 360 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1 डिग्री राहणार आहे. आपण एका कंप्लीट रोटेशनचे किती पार्ट तयार केलेले आहेत? टोटल 360 पार्ट तयार केलेले आहेत. त्या 360 पार्ट पैकी फक्त एक पार्ट म्हणजे 1 डिग्री राहणार आहे.
तो काय राहणार आहे 1 डिग्री राहणार. 1 डिग्री म्हणजे 1/360th पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन. एका कम्प्लीट रोटेशनचे आपण 360 पार्ट तयार केले, ते 360 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1 डिग्री राहणार आहे. इट इज डिनोटेड बाय कसा डिनोट करणार आहे, डिनोटेड बाय 1 डिग्री. 1 च्या डोक्यावरती हा छोटा 0 देतो आपण, छोटा ओ देतो, हा राहणार आहे 1 डिग्री. इट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे काय केलं, 1 कम्प्लीट रोटेशनचे आपण 360 पार्ट तयार केले, त्या 360 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. 2 पार्ट मीन्स 2 डिग्री, 3 पार्ट्स मीन्स 3 डिग्री. आलं लक्षात. मग अशा प्रकारे तुम्हाला 1 डिग्रीची डेफिनेशन सांगता येते. इथपर्यंत प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता सेकंड आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट राहणार आहे 1 मिनिट. द नेक्स्ट पॉइंट इज दॅट 1 मिनिट. व्हॉट इज 1 मिनिट? 1 मिनिट म्हणजे काय सांगा. 1 मिनिट म्हणजे काय राहणार आहे, सिंपल राहणार. 1 मिनिट म्हणजे काय, 1 मिनिट आता तुम्हाला आवडचं माहिती आहे. 1 मिनिट मीन्स 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री. म्हणजे आपण काय करणार आहेत, 1 डिग्रीचे 60 पार्ट तयार करणार आहेत. पुन्हा जसं आपण एका कम्प्लीट रोटेशनचे 360 पार्ट तयार केले, त्या 360 पार्ट पैकी 1 पार्ट म्हणजे 1 डिग्री. त्याच प्रकारे 1 डिग्रीचे किती पार्ट तयार करणार आहे, 60 पार्ट तयार करणार आहे. 1 डिग्रीचे किती पार्ट तयार करायचे, 60. त्यापैकी एक पार्ट म्हणजे तुमचा काय राहणार आहे 1 मिनिट. 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री is called 1 minute. Is called 1 minute, and it is denoted by 1 dash. कसा डिनोट करायचा, 1 डॅश ने. लक्षात ठेवा 1 डिग्रीचा आपण किती पार्ट तयार करणार, 60 पार्ट तयार करणार. त्या 60 पार्ट पैकी फक्त एक पार्ट म्हणजे काय राहणार आहे 1 मिनिट. ठीक आहे. आणि 1 सेकंड म्हणजे सिंपल तुम्ही सांगू शकता, व्हॉट इज द 1 सेकंड. पुन्हा 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट. सिंपल आहे. 1 सेकंड 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट. म्हणजे पुन्हा तुम्ही 1 मिनिटचे किती पार्ट तयार करणार, 60 पार्ट तयार करणार. त्या 60 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1 सेकंड राहणार आहे. 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड 1 सेकंड. and it is denoted by 1 double dash. It is denoted by 1 double dash. कसा डिनोट करायचा आहे, 1 डबल डॅश ने. प्रत्येकाला लक्षात आलं. सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स. आपण अँगल्सचे मेजरमेंट 2 सिस्टीमने करत असतो. पहिली आहे सेक्साडेसिमल सिस्टीम. ओके. In the sexagesimal system, the unit of measurement of angle is a degree. त्यामध्ये पुन्हा 3 सब पॉइंट आहेत. पहिला आहे 1 डिग्री. व्हॉट इज द मीनिंग ऑफ 1 डिग्री, 1/360th part of 1 complete rotation is called 1 degree and it is denoted by 1 dash. Then 1 minute means 1/60th part of 1 degree is called as 1 minute. It is denoted by 1 dash. आणि 1 सेकंड म्हणजे काय, 1/60th part of 1 minute. It is called as 1 second and it is denoted by 1 double dash. कशाने डिनोट करायचं, 1 डबल डॅश ने. इथपर्यंत आलं. हे झालं आपले 2 अशा प्रकारचं. हे पहिलं झालेलं आहे. आता आपल्याला सेकंड सिस्टीम बघायची आहे. हे तिन्ही पार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेले आहेत. 1 मिनिट, 1 डिग्री आणि 1 सेकंडचे. आता त्यानंतरची सेकंड सिस्टीम आपल्याला स्टडी करायची आहे. व्हॉट इज द सेकंड सिस्टीम. सेकंड सिस्टीम जे आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचे आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ही फर्स्ट मेथड म्हणजे फर्स्ट सिस्टीम तुमच्या लक्षात आलेला आहे. कोणती,
सेक्साडेसिमल सिस्टीम, द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज इन अ डिग्री. आपण डिग्री मध्ये मेजरमेंट करत असतो. सेकंड सिस्टीम आपण स्टडी करणार आहोत सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम. आता याचं युनिट ऑफ मेजरमेंट काय राहणार आहे? रॅडियन मेजरमेंट. रॅडियन मेजर काय राहणार आहे? रॅडियन मेजरमेंट. सर्क्युलर सिस्टीम त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट काय राहणार आहे? रॅडियन. बरोबर आहे ना? रॅडियन मेजरमेंट. इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज इन अ रॅडियन. या सिस्टीम मध्ये युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल ही काय राहणार आहे? रॅडियन राहणार आहे. काय राहणार आहे? रॅडियन. दिस इज न्यू युनिट फॉर यू. हे युनिट तुमच्यासाठी नवीन आहे. रॅडियनचा सिम्बॉल कसा देणार? समजा 1 रॅडियन म्हणजे 1 च्या डोक्यावरती सी, छोटा सी द्यायचा आहे. बरोबर? 1 च्या डोक्यावरती काय देणार? सी. मग हे होणार 1 रॅडियन. समजा 2 रॅडियन म्हणलं तर 2 च्या डोक्यावरती सी. हा पॉवर मध्ये सी द्यायचा आहे. हा काय आहे? रॅडियनचा सिम्बॉल. जसं आपण डिग्रीचा सिम्बॉल पॉवर मध्ये ओ देत असतो, त्याच प्रकारे रॅडियनचा जो सिम्बॉल राहणार आहे पॉवर मध्ये काय देणार? सी देणार आहे, छोटा सी. इट इज कॉल्ड ॲज रॅडियन मेजरमेंट. आलं लक्षात? रॅडियन मेजरमेंट म्हणजे सेकंड सिस्टीम सर्क्युलर सिस्टीम. आता सर्क्युलर सिस्टीम मध्ये कसं असतं पहा. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 रॅडियन? 1 रॅडियन म्हणजे काय? लक्ष द्यायचं आहे. हे एक सर्कल आहे. बरोबर? सर्कल आहे. हा त्याचा सेंटर आहे. लक्षात ठेवा. ह्या सर्कलची रेडियस आर आहे. हे रेडियस आर आहे आणि त्याची आर्क ऑफ लेंथ पण आर आहे. लक्षात ठेवा. रेडियस आर आहे, त्याची आर्क ऑफ लेंथ पण आर आहे. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 रेडियन? 1 रेडियन म्हणजे काय राहणार आहे? 1 रेडियन म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 रेडियन? 1 रेडियन म्हणजे काय? इज द मेजर ऑफ अँगल. इज द मेजर ऑफ अँगल. हे काय राहणार आहे? अँगलचे मेजरमेंट. इज द मेजरमेंट ऑफ अँगल इज द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल. हा कुठे तयार होत असतो? सर्कलच्या सेंटरला तयार होत असतो. बरोबर आहे? इज द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय अन आर्क whose length of arc is equal to length of radius is equal to radius of the circle is equal to radius of the circle. बरोबर आहे ना? 1 radian म्हणजे it is the angle subtended at the center. बरोबर? हा कुठे तयार होत असतो? सेंटरला तयार होत असतो. आणि कशा प्रकारे तयार होतो? त्याचा लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस ही काय राहणार आहे? इक्वल राहणार आहे. तेव्हा त्या अँगलला आपण काय म्हणणार आहोत? 1 रेडियन असं म्हणणार आहोत. व्हॉट इज द 1 रेडियन? 1 रेडियन म्हणजे काय राहणार आहे? लक्षात ठेवा. 1 रेडियन मीन्स व्हॉट? द 1 radian is the measure of angle subtended at the center. 1 radian is the measure of angle subtended at the center by an arc whose length of an arc is equal to radius of the circle. Whose length of an arc is equal to radius of the circle. म्हणजे ही लेंथ ऑफ एन आर्क आणि रेडियस जर इक्वल असेल तर हा जो अँगल तयार होतो हा अँगल किती राहणार आहे? 1 रेडियन राहणार आहे. हा अँगल किती राहणार आहे? 1 रेडियन. इट इज डिनोटेड बाय 1 to the power c मीन्स 1 रेडियन. कसं रीड करणार याला? 1 रेडियन असं रीड करणार आहे. इथपर्यंत प्रत्येकाला लक्षात आलं आहे? हा राहणार आहे तुमचा 1 रेडियन. लक्षात ठेवा 1 रेडियनची डेफिनेशन. व्हॉट इज द 1 रेडियन? 1 radian is the measure of angle subtended at the center by an arc whose length of an arc is equal to radius of the circle. Whose length of an arc is equal to radius of the circle. ज्या अँगल मध्ये लेंथ ऑफ एन आर्क रेडियस ऑफ द सर्कल इक्वल असतो तो अँगल किती राहणार आहे? 1 रेडियन राहणार आहे. दिस अँगल इज 1 रेडियन. लक्षात ठेवा 1 रेडियन ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ही काय राहणार आहे? एक कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार आहे. जशी डिग्रीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते त्याच प्रकारे 1 रेडियनची व्हॅल्यू सुद्धा काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर मीन्स रिलेशन बिटवीन सेक्साडेसिमल सिस्टीम अँड सर्क्युलर सिस्टीम. आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन डिग्री मेजर and
रेडियन मेजर, रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. आता आपल्याला काय करायचं आहे, डिग्री मेजर आणि रेडियन मेजर यांचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम, त्यांच्यामध्ये काय रिलेशन राहणार आहे लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन and 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. लक्षात राहील ना काय सांगितलं, 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन and 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. हे रिलेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. हे दोन्ही रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे, रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन अँड द रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन आणि 1 रेडियन इज इक्वल टू पाय अपॉन 180 अपॉन पाय डिग्री. इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलं, सिंपल होतं. ही सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल्सचं कन्वर्जन करायचं. काही जे अँगल्स दिलेले आहेत ते डिग्रीचे रेडियन मध्ये कन्वर्जन करायचे आहेत, रेडियनचे डिग्री मध्ये कन्वर्जन करायचे आहेत. ते कन्वर्जन कशा प्रकारे करायचं काय त्याची स्टडी आपल्याला बघायची आहे, म्हणजे त्याची काही कन्सेप्ट बघायची आहे. ती कन्सेप्ट व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला बघायचे आहेत कशा प्रकारे कन्वर्जन करायचं आहे. सोपं आहे, पहा व्यवस्थित लक्ष द्यायचे. आपण सांगितलेलं आहे 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन अँड 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री, बरोबर आहे. आता कन्सेप्ट लक्षात ठेवा, व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. जर आपल्याला टू कन्वर्ट डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर, जर आपल्याला डिग्री मेजरमेंटचं रेडियन मेजरमेंट मध्ये जर कन्वर्जन करायचंय, मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय अपॉन 180, बरोबर. जर समजा तुम्हाला डिग्री मेजरमेंट कन्वर्ट डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर, तुम्हाला काय करायचं आहे, डिग्री मेजरमेंटचं कन्वर्जन रेडियन मेजरमेंट मध्ये करायचं आहे. मग तुम्ही त्या डिग्री मेजरमेंटला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करणार आहात. कशाने मल्टिप्लाय करायचे, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचे. लक्षात ठेवा, डिग्री मेजरमेंटचं रेडियन मध्ये करायचे. तुम्हाला डिग्री मेजरमेंटचं रेडियन मेजरमेंट मध्ये कन्वर्जन करायचंय. मग जो डिग्री मेजरमेंट आहे त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचे. फॉर एक्झाम्पल, आता समजा हा 60 डिग्री आहे, कन्वर्ट इट इनटू रेडियन. मग 60 डिग्रीला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचे. कराय कॅल्क्युलेशन, 0 0 कॅन्सल, 6 1 जा 6 3 जा, पाय बाय 3 रेडियन. काय आलं, पाय बाय 3 रेडियन आलं ना. मीन्स 60 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 3 रेडियन, बरोबर आहे. हे फर्स्ट. सेकंड, 180 डिग्रीचं कन्वर्जन करायचं. म्हणजे डिग्री मेजरमेंट आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करणार, पाय अपॉन 180 ने. 180 गेट कॅन्सल, पाय रेडियन. मीन्स 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला रेडियन मेजरमेंटचं डिग्री मेजरमेंट मध्ये कन्वर्जन करायचं म्हटलं तर तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार, 180 अपॉन पाय ने. टू कन्वर्ट रेडियन मेजरमेंट इनटू डिग्री मेजरमेंट, मल्टिप्लाय रेडियन मेजरमेंट बाय 180 अपॉन पाय. आता समजा हेच पुन्हा पाय बाय 3 रेडियन याचं कन्वर्जन करायचं डिग्री मध्ये. पुन्हा मग पाय अपॉन 3 ला कशाने मल्टिप्लाय करणार, 180 अपॉन पाय ने. पाय पाय गेट कॅन्सल, 3 1 जा 3 6 जा, किती आलं 60 डिग्री. पुन्हा समजा पाय बाय 2 रेडियन कसं कन्वर्जन करणार, पाय बाय 2 इंटू 180 अपॉन पाय. पाय पाय गेट कॅन्सल, 2 1 जा 90 डिग्री. सिंपल आहे, सोपं आहे ना. दोन्ही हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कन्वर्जन व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट नंबर जे काय आपलं सेकंड प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 चा जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे त्या क्वेश्चन पासून सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचे, त्या क्वेश्चन पासून सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे इथपर्यंत जे काय बेसिक झालेलं आहे म्हणजे डायरेक्टेड अँगल, पुन्हा तुमचा झिरो अँगल, स्ट्रेट अँगल, पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल, को टर्मिनल अँगल, नेक्स्ट स्टँडर्ड अँगल, अँगल इन क्वाड्रंट, त्यानंतर क्वाड्रंटल अँगल, नंतर सिस्टम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल,
सेक्साडेसिमल सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम, रिलेशन बिटवीन द डिग्री मेजरमेंट अँड रेडियन मेजरमेंट यांची व्यवस्थित स्टडी करायची आहेत. पर्टिक्युलर जे फॉर्म्युले आहेत कन्वर्जन करण्यासाठी ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. उद्याच्या लेक्चरपासून आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 ला त्याच्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपला ऑलरेडी झालेला आहे, पण सेकंड क्वेश्चन पासून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित स्टडी करत चला, व्यवस्थित अभ्यास करत चला, तुमचा अभ्यास पाठवत चला. ठीक आहे, थँक्यू.